तामिळनाडू थलपती विजयच्या टीव्हीकेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. 120 आमदारांच्या पाठिंब्याचं राज्यपालांना दिलं पत्र. पश्चिम बंगाल मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी विराजमान. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. मुंबई पुणे प्रवासादरम्यान खासदार सुप्रिया सुळेंच्या कारला अपघात. कारमधील सर्व लोक सुखरूप. एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक. विरोधकांकडून निषेध तर सत्ताधाऱ्यांकडून समर्थन. संग्राम भंडारेंविरोधात गुन्हा दाखल. मतीन पटेलांच्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ असून ब्लॅकमेलिंग करत असल्याचा उपमहापौर राजेंद्र जंजाळांचा दावा. तर नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करणार असल्याचाही इशारा. जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर शाई. मनसे कार्यकर्त्यांनी शाई आणि सुपारी फेकली. मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. राजकीय द्वेषापोटी निदा खानला त्रास देण्याचं काम सुरू. आरोप करणाऱ्यांना आरोप सिद्ध करावे लागतील. असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानची पाठराखण. काश्मीर फाईल्स सारखा प्रकार महाराष्ट्रात. निदा खान प्रकरणात एमआयएम खोटं बोलतंय. संजय शिरसाटांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची करणार मागणी. निदा खानला आश्रय देणं एमआयएमच्या नगरसेवकाला भोवलं. मतीन पटेलच्या घरावर चालणार महापालिकेच्या जेसीबी. 3 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचा इशारा. बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत मुक्काम. कोकणातील आंबा काजू बागायतदार 15 मेला काढणार वर्षावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा. अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे बागायतदारांचं नुकसान. राज्यभरात पावसाचा तडाखा. रायगड चिपळूण सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस तर मावळ चंद्रपूर सांगलीमध्येही पावसाच्या सरी. समोर येते नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरील कारवाईचा फास आणखी आवळला जातोय. अशातच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी मतीन पटेल यांच्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ असल्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप केलाय. तसेच आगामी महासभेमध्ये त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मतीन पटेल फक्त मोहरा असून त्यामागे मोठं जाळं कार्यरत आहे असा गंभीर आरोप जंजाळ यांनी केलाय. तुम्ही मोठा आरोप करतायत म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये तेवढे ते व्हिडिओ आहेत. महिलांना ब्लॅकमेल केलेलं? निश्चित ब्लॅकमेल केलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आता समाज माध्यमावर या ठिकाणी व्हायरल होतोय आणि एका इसमाने माझ्या बायकोला यांनी ब्लॅकमेल केलं अशी तक्रारी देण्याची माहिती आणि अशा अनेक व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे. आणि निश्चित अशा वर्तणूक करणारा किंवा अशा विचाराच्या माणसाला या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहायचा अधिकारच नाही आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या घर पाडण्याची कारवाई 100% झाली पाहिजे. बरं, त्या संदर्भातले काही पुरावे तुमच्याकडे असतीलच. जो ब्लॅकमेल करत होता त्या संदर्भातले पुरावे आपण पोलीस आयुक्तांना देणार आहात का? त्या संदर्भात कारवाईची मागणी करणार आहात? आजच आम्ही माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. शिवसेनेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे की निदा खान हिला लपवणाऱ्यावर खऱ्या अर्थानं 122 कलम म्हणजे कट रचणे. एखाद्या आरोपीला 40 दिवस अटक होऊ न देता तिला आपल्याकडे लपून ठेवणे खऱ्या अर्थाने हे कटाचाच एक भाग आहे. आणि शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून अल्पवयीन मुले असतील महिला असतील त्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहे. त्यातील अनेक मुलींचा शोध लागलेला नाही. मग निश्चित त्यामागे सुद्धा यांचा हात आहे की नाही हे सुद्धा शोधणं आवश्यक आहे. कारण अशी कोणीतरी प्रवृत्ती असल्याशिवाय ह्या सगळ्या घटना घडत नसतात. त्याच्यामुळे त्याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेले व्हिडिओ त्यांनी किती महिलांना आजपर्यंत ब्लॅकमेल केलं त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कठोरची कठोर अशी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही माननीय पोलीस आयुक्ताला या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या नगरसेवक पदाबद्दल काही कारवाई करण्याची मागणी आहे? निश्चित उपमहापौर आहात तुम्ही महानगरपालिकेत. निश्चित तुम्ही येणाऱ्या
सर्वसाधारण सभेमध्ये बघा, त्याचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आम्ही 100% करणार आहोत. नुसती मागणी करणार नाही तर त्याचं पद निष्कासित केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तर हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ माझ्यासोबत होते. त्यांनी एक इशारा देखील दिलाय. फक्त निदा खानला घरामध्ये ठेवणं एवढाच गुन्हा नव्हे, तर त्याच्यानंतरही अनेक महिलांचे व्हिडिओ विचित्र पद्धतीत चित्रीकरण करून त्याच्या मोबाईलमध्ये आहेत. त्या संदर्भात देखील पोलीस आयुक्तांना ते भेटलेत. तर मतीन पटेल हा फक्त मोहरा आहे. त्याच्या समोरचे जे त्याला करून घेणारे MIMचे बाकी ते देखील आम्ही शोधतो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित आहे आणि मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर चालणारच असा इशारा देखील त्यांनी दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक प्रकरणानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलंय. शाई फेक करणाऱ्या आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या गाड्या आणि पिस्तूल जप्त करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही लवांडे यांनी दिलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. काय सांगाल, नेमके काय तुमचं म्हणणं आहे? आज हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची या गावामध्ये माझं नियोजित तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रवचन होतं. ते प्रवचन सेवा माझी संपल्यानंतर मी त्या गावातून पाहुण्यांकडनं चहापाणी करून निघालो. गावातनं बाहेर 1-1.5 किलोमीटर आल्यावर हे लोक कुठेतरी 2-3 गाड्या दबा धरून बसलेले असावेत. त्यांनी नियोजन प्लॅन परफेक्ट केलेला होता आणि मग रस्त्यात एका ठिकाणी निर्जन स्थळी रेल्वे क्रॉसिंग आहे तिथे स्मशानभूमीच्या जवळ आमच्या गाडीला 2 गाड्या आडव्या मारल्या. आमची गाडी थांबवली. मला काही लक्षात आलं नाही तोपर्यंत काय चाललंय. आणि 2 जण फक्त अगोदर आले. ते म्हणले तुमच्याशी बोलायचे या खाली. मला असं वाटलं काय काम आहे मी म्हणून मी उतरलो. मला काही शंका आली नाही तोपर्यंत. ते 2 जणांशी मी अर्धा मिनिटच बोलतोय, ते संवाद करतोय. ते म्हणले काय तुम्ही काय असं तसं बोलला. तर मला लगेच संशय आला काहीतरी गडबड आहे. तोपर्यंत सगळे 10-15 जण तिन्ही गाड्यातले उतरून लोक तिथे आले. त्यांनी मला धक्काबुक्की करत गचांडीत असं त्या स्मशानभूमीचं गेट आहे 10-15 फुटावर आतमध्ये, तिथं गेटच्या आतमध्ये नेलं आणि एकाने रिव्हॉल्वर असे माझं रोखलं होतं. म्हणलं बोलायचं नाही काही आणि तुला बघतोच म्हणला तुझ्याकडे. आणि एकाने रिव्हॉल्वर कमरेचा दाखवला. म्हणला हे बघितलं का काय, तुला कार्यक्रमच तुझा होणार आहे आम्ही. आणि मग त्याच्यातलं एक जण शूटिंग करायला तिथे आला. 4 बाटल्या माझ्यावर केमिकल युक्त शाई आहे. ती शाई का केमिकल मला माहित नाही, परंतु माझ्या शरीराची आग चालली, डोळ्याची आग चालली. ते 4 बाटल्या त्याच्यावर संग्राम बंडरे आणि त्या बाकीच्या सगळ्यांनी ओतल्या. माझ्या ड्रायव्हरला 2-3 जण तिकडे एका बाजूला मारत होते आणि त्यांचा प्लॅन फसला. म्हणजे माझा ड्रायव्हर होता आणि येणारे जाणारे लोक रस्त्यावरचे थांबायला लागले. म्हणून त्यांचा खरा प्लॅन जो मला जीवे मारण्याचा होता तो आज फेल झाला आणि शाई होतून ते लोक जमतात म्हणल्यावर पळून गेले. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, लोणी काळभोर. आलेला आहे. मुंबई पुणे प्रवासादरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील सर्व लोक सुखरूप आहेत. सुप्रिया सुळेंनी स्वतः ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर येते. मुंबई पुणे प्रवासादरम्यान हा अपघात झालाय, पण सुदैवाने कोणालाही काही इजा झाली नाहीये. सगळे लोक कारमधील सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. एक्सवर त्यांनी पोस्ट केलं आहे आणि अपघातासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई पुणे प्रवासादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कारचा हा अपघात आणि अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाली नाहीये. सगळी लोक कारमधील सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे.